तर एसके एंटरटेनमेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा टेलिकास्ट केली जाते. मंडप डेकोरेशन जर बघितलं तर नक्कीच मिनी स्टेडियमचं स्वरूप ज्याच्या माध्यमातून दानसूर राजे म्हणून उदय भोईर नक्कीच यांना ओळखलं जाते आणि त्यांच्या माध्यमातून नक्कीच हे डेकोरेशन आपल्याला पाहायला मिळते. अगदी मिनी स्टेडियमचं स्वरूप भालचंद्र क्रीडांगण शेलार या क्रीडांगणाला त्यांनी दिलेलं आहे. हा क्षेत्रक्षण सजवलं गेलेलं आहे. जॉली स्पोर्ट्स कामाधिकार संघाकडून 15 कालेर संघाला एकाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि क्षेत्रक्षण करण्यासाठी आमंत्रित केलेले आहे जॉली स्पोर्ट्स कामाधिकार संघाला. चार षटकाचा सामना आपण पाहतोय. योगेश रणदेव सध्या स्कोरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. सर्वांचं पुन्हा एकदा पॉवर ट्रॉफी 2024 मध्ये हार्दिक स्वागत आहे. पॉवर स्पोर्ट्स सेलर अमित सेलरकर यांच्या माध्यमातून हा ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय. सलामीजोडी मैदानामध्ये नंदन पाटील आणि त्याच्या समेत त्याचा सहकारी फलंदाज हर्षद. तर गोलंदाजीला सुरुवात करेल गोलंदाज जॉली स्पोर्ट्स कामतगर संघाकडून मोहिल मात्रे. पॉवरप्लेचं षटक आणि पॉवरप्लेच्या षटकामधील पहिला चेंडू सामना करेल किंग ऑफ रिंग पॉवरप्लेचा बादशाह फलंदाज म्हणून ज्याला संबोधलं गेलेलं आहे नंदन पाटील. पहिल्या षटकामधील पहिला चेंडू ऑफ प्ले आणि मिस. सुरेख चेंडू अगदी आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू निघून जातोय राकेश याच्या सेप्यांमध्ये. राकेश चौधरी आपण पाहतोय एस्ट्रेशच्या भूमिकेमध्ये. एक्सपिरियन्स कंपेनर अनुभवी असा एस्ट्रेक्षक सध्या एस्ट्रेक्षच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतोय. इथे मात्र इनफिल्डच्या वरून स्केटवर विकेट चेंडू जातोय सीमा पार चौकार. धावसंख्या 4 कालेर संघाचा अकाउंट चौकारीने ओपन झालेला आहे. इथे मात्र इनफिल्डच्या वरून मिड ऑफच्या डोक्यावरून चेंडू निघून जाईल नंदन पाटीलच्या बॅट मधून बॅक टू बॅक दुसरा चौकार. क्रिकेटमधील एकमेव असा फलंदाज आहे प्रेक्षकांच्या माहितीसाठी ज्याच्या नावे एक आगला वेगळा विक्रम आहे. एकमेव असा फलंदाज आहे ज्याने सिटी क्रिकेटमध्ये 6 चेंडूमध्ये 6 चौकार आणि ग्रामीण क्रिकेटमध्ये हा कारनामा त्यांनी 2 वेळा केलेला. यावेळी मात्र पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून आणि हा चेंडू निघून जाईल सीमा पार बॅक टू बॅक आणखीन एक चौकार. इथे मात्र छोट्या बॅकअपचा वापर केलेला आहे. धाव घेण्याचा प्रयत्न केला गेलेला नाही. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये पाहायला मिळते 12 धावा. पॉवरप्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी पॉवरप्लेचा बादशाह फलंदाज किंग ऑफ रिंग नंदन पाटीलच्या बॅट मधून पाहायला मिळते. इथे मात्र मिस टाइम फटका आहे. क्षेत्ररक्षक पोहोचेल का पाहावे लागेल. क्षेत्ररक्षक पोहोचला होता मात्र झेल घेऊ शकला नाही. तोपर्यंत 2 धाव फलंदाज पूर्ण करतायत. संधी होती खरं तर नक्कीच आपण पाहतोय
झेलबाद करण्याची मात्र संधीचं सोनं तिथे करता आलं नाही. हाफ अँड टफ चान्स होती, मात्र अशा वेळी हाफ चान्स फुलमध्ये कन्वर्ट करणं खूप महत्त्वाचं असतं. पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर भद्रावती कालेर संघाची धावसंख्या जो फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता संघ नायकाने तो सार्थ ठरवताना नंदन पाटील बिनबाद जिंदाबाद 14 धावा. टीम मीटिंग घेतली जाते आपण पाहू शकता. मात्र वेळे संदर्भात सहकार्य करायचं आहे, कारण आपली 3 षटके 15 मिनिटांमध्ये पूर्ण करणं बंधनकारक असणार आहे आणि त्या शेवटच्या षटकामध्ये एक अतिरिक्त क्षेत्ररक्षक आपल्या 30 षटकामध्ये ठेवावा लागेल. पहिले षटक मोहिल मात्रे यांनी हाताळलं होतं, ज्या षटकामध्ये त्यांनी 14 धावा खर्च केल्या. सफलता मात्र त्याला अर्जित करता आलेली नाही. ब्रेक थ्रूची आवश्यकता जॉली कामतकर संघाला. गोलंदाजीमध्ये पहिला बदल, गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज रितेश धुमाल येतोय, तर सामना करेल फलंदाज हर्षद. भद्रावती कालेर विपक्ष जॉली स्पोर्ट्स कामतगर या दोन संघामधील पॉवर ट्रॉफी 2024 मधील हा दुसरा सामना आपण पाहतोय. विखुरलेले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते, कारण निर्बंध हटले गेलेले आहेत. पॉवरच्या षटकामध्ये नक्कीच आपण पॉवरफुल फलंदाजी पाहिली होती नंदन पाटील याची, आणि प्रथमच आता मात्र स्ट्रायकर एंडला हर्षद आपल्याला पाहायला मिळतोय. डावखुरा फलंदाज हर्षद आता मात्र स्ट्रायकर एंडला. फील्ड मध्ये परिवर्तन केले जाते हे आपण पाहू शकता. डिबा मिड विकेट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केले. डिप्स खेळले का रिझन लाईक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय ऑन साइडला. लॉंग ऑन वाईड ऑफ पाहायला मिळत आहे. इथे मात्र स्टेप मध्ये चुकतोय. या पंचांचा इशारा डेड बॉलचा येतोय. दुसरे षटक रितेश धुमाल घेऊन आलेलं आहे. गोलंदाजी मार्कवर जॉली कामतकर संघाकडून व्यापी डायचं इन करून वलताना, तर सामोर जाईल फलंदाज हर्षद. इथे मात्र समोर केलेल्या चेंडूला डीप मिड ऑन रिझन मध्ये लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू फील करेल, फेकी करेल, तोपर्यंत स्ट्राईक रोटेट करतोय फलंदाज. एकेरी धावने आपला अकाउंट ओपन करतोय फलंदाज हर्षद, आणि एका धावेने संघाची धावसंख्या 15. सुरू असलेला सामना आपण बघतोय भद्रावती कालेर विपक्ष जॉली स्पोर्ट्स कामतगर या दोन संघामध्ये. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल विलासमूर्ती रानाल विपक्ष सोनादेवी टेमगर या दोन संघामध्ये. विलासमूर्ती रानाल संघाचा संघनायक आणि सोनादेवी टेमगर संघाचा संघनायक. आपण जर इथे आला असाल तर आमच्या आयोजन कमिटी मेंबरशी संपर्क साधायचा आहे. नेक्स्ट मॅच विलासमूर्ती रानाल विरुद्ध सोनादेवी टेमगर या दोन संघामध्ये असणार आहे. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय, कारण आता उजव्या शैलीचा फलंदाज नंदन पाटील स्ट्राईकला पाहायला मिळतोय. पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न एक अपील तिथे केला गेला होता, मात्र पंच संमत नाहीत. लेगबाजच्या रूपाने एक चोटी धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या सिंगल हलूस पुढे सरकते. धाव प्लेकडे 16 धावा. आपण पाहतोय पॉवर स्पोर्ट्स सेलर अमित सेलारकर आयोजित पॉवर ट्रॉफी 2024 हे दिमागदार आयोजन. भालचंद्र क्रीडांगण शेल्लार कामोरीच्या नक्कीच काठी बसलेले क्रीडांगण आपण पाहतोय. निसर्गाच्या सान्निध्यात हे मैदान आपल्याला पाहायला मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय, मात्र एक धाव घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजांना. एका धावेने संघाची धावसंख्या 17. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भद्रावती कालेरा संघ. विलासमूर्ती रानाल संघ नाही का आपण संपर्क साधायचा आहे. इथे मात्र इनसाइड आउट एक्स्ट्रा कोर्टच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, मात्र इथे विकेटचं पतन. फलंदाज बाद बिग ब्लो नंदन पाटील याची केली संपुष्टात.
नवीन फलंदाज आता मात्र वन डाऊन पोझिशनला खेळण्यासाठी पंधरावती काले संघाकडून कुणाल तरी होतोय. मॅन इन फॉर्म इंद्रच्या अंगमाचा विचार केला तर कुणाल तरे भन्नाट फॉर्म मध्ये. चांगली सुरुवात नंदन पाटील यांनी नक्कीच पंधरावती काले संघाला पावसाच्या षटकामध्ये करून दिलेली आहे. पाहूया कुणाल तरे कशा प्रकारे फलंदाजी करतोय. इथे मात्र चेंडूला मिडविकेट क्षेत्रामध्ये ठेवलेलं आहे. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या पुन्हा एकदा सिंगल पुढे सरकते धाव फलकावर 18 धावा. आपण सामना पाहतोय आजच्या दिवसामध्ये दुसरा भद्रावती काल्हेर विपक्ष जॉली स्पोर्ट्स कामतगर यानंतर सामना सोनेदेवी टेमगर संघाचे ते आगमन झालेलं आहे. विलासमूर्ती राहणार संघ नायक आता प्रतिनिधी आपण जर इथे उपस्थित असाल तर आपण संपर्क साधायचा आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक तिथे आहे. इथे फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळाली आहे. एकेरी धावेने फलक काल्हेर संघाच्या फलंदाजाने हलता ठेवलेला आहे. त्याचं कारण मोठे फटके येत नाहीत. धावसंख्या 19. 2 षटकांची समाप्त झालेली आहे. 2 षटकांची समाप्तीनंतर भद्रावती काल्हेर संघाची धावसंख्या 1-19. बाद होणार फलंदाज नंदन पाटील. सध्या खेळपट्टीवर हर्षद आणि कुणाल ही जोडी मैदानामध्ये. नेक्स्ट मॅच विलासमूर्ती राहणार विपक्ष सोनेदेवी टेमगर. सोनेदेवी टेमगर संघाचे ते आगमन झालेलं आहे. वेलकम रॉक ऑफ टेमगर ज्याचा नक्कीच वाढदिवस काल होता तो आपल्याला इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळेल. विपक्ष विलासमूर्ती राहणार संघाचा संघनायक अथवा प्रतिनिधी आपण जर इथे उपस्थित असाल तर आयोजन कमिटी मेंबरशी संपर्क साधायचा आहे. तिसरं षटक आणि तिसऱ्या षटकाची जबाबदारी आता मात्र ओम पाटील अमोल पाटील यांचे सुपुत्र सध्या गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे मात्र मिडल ऑफ द बॅट चेंडू घेत घालला नाही. चेंडू ट्रॅव्हल होतोय स्क्वेअर लेग रिझल्ट मध्ये. तो फक्त एक धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या एकेरी धावेने वाढते. धाव फलकावर 20 धावा. मोठ्या फटकांपासून वंचित ठेवलेलं आहे फलंदाजांना. त्याचं कारण जॉली स्पोर्ट्स कामतगर संघाच्या गोलंदाजाकडून चांगली गोलंदाजी सध्या तरी केली जाते. दरम्यान व्यासपीठावर आगमन झालेले आहे शेलारगावचे वैभव पाटील सर, वजश्री गावचे रोहिदास भोईर सर आणि मॅन ऑफ द सिरीज ज्यांच्या माध्यमातून आम्हाला स्पॉन्सर केले गेले जितेश गुंदोळकर साहेबांचं ते आगमन झालेलं आहे. या तिन्ही मान्यवरांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. दरम्यान हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. चौकार याने धावसंख्या लिहितोय आकार. धावसंख्या 4 ने वाढते. धावफलकावर 24 धावा. व्हीआयपी डायझोर नुकतंच ज्यांचं आगमन झालेलं आहे वैभव पाटील सर, शेलार, रोहिदास भोईर साहेब, वजश्री आणि जितेश गुंदोलकर साहेब ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मॅन ऑफ द सिरीज स्पॉन्सर केले गेलेले आहे. या तिन्ही मान्यवरांचं पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. ओम पाटील पुन्हा एकदा सामना करेल फलंदाज कुणाल तरे. इथे मात्र इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. विकेटचं पतन. कुणाल तरे याला जावे लागेल तंबूच्या आसऱ्याला. दुसरा फलंदाज बाद भद्रावती काल्हेर या संघाचा. बादून फॅलोमध्ये परतलेला आहे.
नवीन फलंदाज शरद पाटील आता मात्र खेळपट्टीवर येतोय. इथे फुलटा चेंडू होता, हवा तसा फायदा उचलता आला नाही. एक धाव फलंदाज पूर्ण करतात आणि एका धावेवरच दोन्ही फलंदाजांना समाधान मानावं लागेल. चांगली वापसी आपण बघतो चौकारानंतर गोलंदाज ओम पाटील यांनी केलेलं आहे. धावसंख्या धावपलकावर 25 धावा 25. नेक्स्ट मॅच सोनदेवी टेमघर विपक्ष विलासमुद्र राहणार या दोन संघामध्ये असणार आहे. तर दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉससाठी तयारीत राहायचं आहे. सोनदेवी टेमघर संघाचा संघनायक इथे आलेला आहे. राहणार संघाचा संघनायक आपणही संपर्क साधायचा आहे. इथे मात्र आणखीन एक फलंदाज बाद, तिसरा फलंदाज बाद होतोय बंदर कालेरा संघाचा. यावेळी मात्र आणखीन एक फलंदाज बाद, दांडी गुल भाविक पाटील आल्या पावले माघारी परतताना. संख्या धावपलकावर 25 धावा. पहिल्या षटकामध्ये 14 धाव कोठून काढल्या होत्या नंदन पाटील यांनी. त्याच्या बाद झाल्यानंतर मात्र जॉली कामतकर संघाने वारवर पलटवार केलेला आहे. मागील 2 षटकांचा विचार केला तर आपण पाहतोय कमी धावा खर्च केलेल्या दोन्ही गोलंदाजाने. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकाची जबाबदारी आता मात्र संघनायकाने सोपवलेली आहे उद्धव पाटील या गोलंदाजावर. उद्धव पाटील व्यापीठ आज एंड करून वळण्याच्या तयारीमध्ये, तर समोर जाईल फलंदाज शरद पाटील. नवीन फलंदाज कामेश पाटील नॉस्ट्रीला पाहायला मिळतोय. इथे चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर रिजन मध्ये. 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण, मात्र इथे पाहायला मिळतोय चौकार. शेवटचं षटक मार्गस्थ असताना स्वागत केलेलं आहे उद्धव पाटील याचा शरद पाटील यांनी चौकाराने. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र प्रॉपर टायमिंग साधता आला नाही. बॅट कट नक्कीच पंच दर्शवतात. सिंगल संघाची धावसंख्या 30. हनुमान षटक आहे. पहिला फटका अण्णामारीचा पाहायला मिळाला होता. त्यानंतर आपण पाहतोय वापसी करताना गोलंदाज उद्धव पाटील. विलासमुद्र राहणार संघाचा संघनायक आपण आला असेल तर संपर्क साधायचा आहे. नेक्स्ट मॅच सोनदेवी टेमघर विपक्ष विलासमुद्र राहणार या दोन संघामध्ये खेळली जाईल. विलासमुद्र राहणार विपक्ष सोनदेवी टेमघर पुढील सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. तर राहणार संघाचा प्रतिनिधी अथवा संघनायक इथे उपस्थित असेल तर आपण या. रिवर्स फटका आणि हा चेंडू निघून जाईल सीमापार षटकार.
याच्या बॅट मधून हा षटकार आपल्याला पाहायला मिळत आहे. फल्टी शॉट. के स्पोर्टचे प्रोप्रायटर आहेत तर नक्कीच आपण पाहतोय. आणि त्यांच्या बॅट मधून हा षटकार पाहायला मिळतोय. धावसंख्या 6 ने बॉर्डर होती. धावपलीकडे 36 धावा. उद्धव पाटील पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा सामोरं जाईल फलंदाज कामेश पाटील. इथे मात्र मिडल ऑफ द बॅट चेंडू घेता आला नाही. तोपर्यंत एक धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या सिंगल ने वाढते. कामेश पोहोचतो आपल्या वैयक्तिक 7 या धावसंख्येवर. कालीन संघाची धावसंख्या 1 ने वाढते. धावपलीकावर 37 धावा. आदरणीय सन्माननीय कैलाजी घरत साहेब आणि त्यांच्या समवेत आदरणीय नितीनजी गुंदलकर साहेब इथे उपस्थित होत आहेत. वेलकम सुस्वागतम साहेब. आपलं सहर्ष स्वागत आहे. आपणास विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावर सन्मानानं स्थानापन्न व्हायचं आहे. आयोजकांच्या वतीनं तुम्हाला नम्रतेची विनंती आणि आपली जागा ही VIP डाईस मध्ये आहे. मुख्य मंचावर आपण तिथे येऊन स्थानापन्न व्हायचं आणि मॅचचा आनंद लुटायचा आहे. धन्यवाद. ओटू कॉम्बॉक्स. त्याच्या आधी मी विनंती करतोय आदरणीय की नितीनजी गुंदलकर साहेब आणि कैलाजी घरत साहेब इथे उपस्थित होत आहेत. आम्ही आपणास विनंती करतोय आपण मुख्य व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे आहेत. तदनंतर त्यांच्या समवेत आदरणीय भावेश किशोर भोईर अध्यक्ष भाजपा अनुसूचित जाती मोर्चा भिवंडी शहर जिल्हा ज्यांच्याकडून आम्हाला मॅन ऑफ द मॅच मिळालेत. मी आपणास विनंती करतोय आपणही मुख्य व्यासपीठावर सन्मानानं स्थानापन्न व्हायचंय. या ज्या मान्यवरांची आम्ही नावं घेतली आपली जागा ही VIP डाईस मध्ये आहे साहेब. आपण या आपण मुख्य व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. धन्यवाद. ओटू कॉम्बॉक्स. आदरणीय नितीनजी गुंदलकर साहेब ज्यांच्याकडून आम्हाला खेळाडू कक्ष इथे मात्र प्लेयर स्टँड ज्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिलाय. मी आपणास विनंती करतोय आपण मुख्य व्यासपीठावर यायचंय. धन्यवाद. नितीनजी गुंदलकर साहेब आपण त्यांना पाहताय ज्यांच्याकडून आम्हाला खेळाडू कक्ष इथे मात्र उपलब्ध करून दिलाय. यस नाणेफेकीसाठी यायचंय. आली टीम पाहायला सोनादेवी टेमगर आणि विलास स्मृती राणाळ. चलो बोथ टीम कॅप्टन्स नाणेफेकीसाठी आपण त्वरित यायचंय. बी फास्ट. ओव्हर टू कॉम्बॉक्स. तर शेवटच्या चेंडूवर तर टॉस कडे वळू. आपण टॉस केला जाईल आमच्या टॉस बॉक्स मध्ये आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. तर मान्यवर कक्षामध्ये मान्यवर उपस्थित आहेत. रोहिदास भोईर साहेब त्यांच्या समवेत वैभव पाटील साहेब आणि सुशांत पुजारी साहेब या तिन्ही मान्यवरांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. स्वर्गीय जनक गोपाल गुंदलकर आणि स्वर्गीय सदानंद जनक गुंदलकर टॉस बॉक्स आपण पाहतोय. सचिन गुंदलकर स्पॉन्सर हे टॉस बॉक्स आपल्याला पाहायला मिळत आहे आणि टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल. वेलकम बिग बर्ड ऑफ रानाल चिराग माली आपलं हार्दिक स्वागत आहे. सोनादेवी टेमगर विपक्ष आपण विलासमध्ये राहणार. भालचंद्र क्रीडांगण शेलार नक्कीच या मैदान आम्ही शेलारकर कुठेही कमी नाहीत हे आपल्याला चित्र पाहायला मिळत आहे. मान्यवर नेमत असेल का आपण आपल्या सुभाष टॉस केला जाईल.
आमच्या मान्यवरच्या सोबत असते हा टॉस केला जातोय. छापा कॉल आहे. मात्र हा टॉस पुन्हा करूया आपण. छापा कॉल आहे. मात्र काटा आलेला आहे. तर राणा संघाच्या संघाने टॉस जिंकलेला आहे. तिन्ही मान्यवर विनंती असेल की आपण व्यापीठाची सोहळा व्हायचे. राणा संघाने का टॉस जिंकले. सर्वोत्तम हे जे आयोजन केले गेलेले आहे पॉवर स्पोर्ट्स शेलार आयोजित पॉवर ट्रॉफी 2024 या आयोजनाविषयी काय म्हणशील? आयोजन तर फार सुंदरच आहे आणि शेलाच्या ग्राउंडवर खेळायला मजा पण खूप येते. टॉस आपण जिंकले. या टॉस आपल्या संघाच्या दृष्टीने महत्वाचा होता. हो, महत्त्वाचा होता. समोर टीम पण चांगली आहे. समोरची बॅटिंग लाईनअप चांगली आहे, बॉलिंग लाईनअप चांगली आहे. त्याच्यामुळं ती समोरची टीमसुद्धा खूप मोठी आहे. त्याच्यामुळं प्रयत्न असेल की कमीत कमी 10 पर्यंत रोखू. म्हणजे तुम्ही प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. प्रथम गोलंदाजी करताना तुझ्या समेत कोणते असे गोलंदाज असतील ज्याच्याकडून खास अपेक्षा असेल? पूर्ण बॉलरांपासून अपेक्षा असेल, कारण की सर्वच एक बॉलरने मॅच जिंकत नाही. सर्वांनी चांगला परफॉर्मन्स केला तर मॅच जिंकते. वडगर चषकामध्ये नक्कीच आपण बघितलं बंधूंचे जोडी हिट ठरले होते कारण दोघांनी 54 धावा, एकाचे 3 विकेट होते, तुझ्या 7 विकेट. तू मॅन ऑफ द सिरीज होता आणि तुझा भाऊ बेस्ट बॅटर होता. तर तेच प्रदर्शन याही चषकामध्ये पाहायला मिळेल का? हो, प्रयत्न तर असेलच. आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. कामतकर संघाने हे जे आयोजन केलेलं आहे पॉवर ट्रॉफी 2024 आयोजनाविषयी आपण काय म्हणाल? खूप सुंदर आयोजन केले आणि खेळायला सुद्धा मजा येईल. इकडे टॉस आपण गमावलेला, प्रथम फलंदाजी करायचं, काही टार्गेट पर्यंत जाण्याचा आपला प्रयत्न असेल? काय टार्गेट नाही, आम्ही जास्तीत जास्त रन मारू. पूर्ण संघ आपल्याला नक्कीच या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल की संघामध्ये काय चेंजेस पाहायला मिळतील? आहेत थोडे चेंजेस, 1-2 प्लेयर शॉर्ट आहेत. तर आपल्या संघाला अगदी शुभेच्छा. टॉस झालेला आहे, टॉस जिंकले या राणा संघाच्या संघाने प्रथम गोलंदाज स्वीकारले. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स तेजस धोबी. थँक्यू कम्प्युटर कॉमेंटेटर कम्प्युटर कॉमेंटेटर सुभाष धोमा सर, आदरणीय सुशांतजी पुजारी साहेब आणि सुरेंद्र मडवी साहेब येथे उपस्थित होत आहेत. वेलकम, सुस्वागत. आपलं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. जाऊयात आपण मॅचच्या दिशेने. 41-41 आणि इथे मात्र विजयाकरिता समोर ठेवते टीम बंद्र्या मारुती खाल्लेर संघ. विपक्षात जॉली कामतकर आपण इथे मात्र पाहत आहे. निश्चित रूपानं रनआउटची खताची संधी इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाली होती, पण सिंगल मिळते या धावसंख्या सिंगलना जाऊन पोहोचते 1 या अंकावर. चलो ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स आपण जाऊयात. आणि डेफिनेटली मॅचच्या दिशेनं चौकार पाहायला मिळाला. धावसंख्या चौकाराच्या वरतीनं 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 5 या अंकावर धावफलक मात्र जाऊन पोहोचले गेले. तदनंतर आदरणीय राहुलजी कोरडे साहेब येथे उपस्थित होत आहेत. आम्ही आपणासही विनंती करतोय राहुलजी कोरडे साहेब, आपण मुख्य व्यासपीठावर सन्मानानं स्थानपन्न व्हायचं आहे. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतं आणि पहिलं षटक हाताळण्याकरिता शतक पाडीला आणलं गेलंय. बंद्र्या मारुती खाल्लेर नंदन या टीमकडून आपण पाहू शकताय. नंदनला आपण इथे मात्र खेळताना आल या मॅचमध्ये आणि 2 धावा लीग बाईच्या सुरुवाती धावा असणाऱ्या आणि धावा संख्या वधारती जाऊन पोहोचते ती म्हणजे 8. चांगली सुरुवात म्हणायला हरकत नाही आहे, कारण 41 धावांचं आव्हान आहे. जर आपण 4 षटकांचा विचार केला ना तर 40+ किंवा 40 पर्यंतची जी धावासंख्या आहे ती एक फायटिंग स्कोअर म्हणून म्हटलं जातं आणि ते कुठेतरी मात्र तोच फायटिंग स्कोअर उभा राहिला आहे जॉली स्पोर्ट्स कामतकर संघाच्या समोर. निर्धाव फेक आहे. षटक क्रमांक पहिलं संपेल. गणेश पाटील सर आमच्यापर्यंत इशारा पोहोचवतील. षटक क्रमांक पहिलं संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 8 या अंकावर धावफलक.
या समशापर्यंत माहिती पोहोचवली जाते की तिसऱ्या पंचांची जी मागणी केली जाते ती फक्त बिमरसाठी असणार आहे. आमच्यापर्यंत माहिती त्या पद्धतीने पोहोचवली जाते, आम्ही पोहोचवतोय. फक्त बिमरकरिता ती तो रिव्ह्यू घेण्यात येईल याची नोंद घ्या. बाकी कुठल्याही गोष्टीसाठी रिव्ह्यू नसणार आहे. षटक क्रमांक पहिलं संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 8 म्हणजे विजयाकरिता आवश्यकता आहे. इथून मात्र 18 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता भासते. जर बघितलं आपण कामतकर संघ आधीच्या हंगामाची सुरुवात मला आठवते. पहारेच्या मैदानावर खेळत असताना जॉली स्पोर्ट्स कामतकर संघानं गोरसे बी संघाला पराभूत केलं होतं आणि तदनंतर मात्र एक प्रथम ट्रॉफी आधीच्या हंगामामध्ये त्यांनी विन केली होती. आणि आता मात्र जर काल्हेर संघाला जर का बघितलं तर चॅलेंजच्याही मैदानावर ज्यांचा विजयाचा ठसा किंवा ज्यांच्या नावाचा ठसा आपल्याला उमटताना पाहायला मिळाला तोच हा संघ इथे मात्र आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला येताना पाहायला मिळेल ती म्हणजे विलासमूर्ती राहणार विपक्षात सोनादेवी टेमगर. या दोन संघांमध्ये ही लढत होताना आपल्याला पाहणार आहे. एका बाजूने श्याम चौधरी आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. मुरबाड नगरीमध्ये ठाणा रायगड मॅच झाल्यानंतर ठाणे संघाची बाजू ज्या खेळाडूने साकारली होती श्याम चौधरी रॉक ऑफ टेमगर त्यालाही खेळताना आपण इथून मात्र पाहाल. दिलीप पाटीलला आणले गेले. आता मात्र आपण पाहू शकता षटक क्रमांक भीती हाताळण्याकरिता दिलीपला विनंती असेल की थोडंसं असं बिझी आपण बघितलं तर आपली सुरुवात आहे आज उद्घाटन 16 शेड्यूलप्रमाणे आपण 1 ते 2 तास उशिरा जातोय. त्यामुळे वेळेच्या बाबतीत थोडंसं सहकार्य करा. चेंडू डिलिव्हर करायला आपण त्वरित सुरुवात करायची आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार षटकात येईल. हो पहिलाच बॉल वेगळी ॲक्शन या खेळाडूची आपल्याला पाहायला मिळते. आणि डेफिनेटली जशी ॲक्शन होते ना तेव्हा शेवटच्या मुवमेंटला किंवा एखाद्या फलंदाजाचं लक्ष असतं की शेवटच्या मुवमेंटला एक वेगळी ॲक्शन पाहायला मिळते. आणि लाईफलाईनचा यूज करणं गरजेचं आहे. सामन्यामध्ये जिवंत राहायचं आहे. पाठलाग जर आपल्याला करायचा 41 धावांचा तर मग लाईफलाईनचा उपयोग केलाच पाहिजे. तो करत असताना इथून मात्र टीम जॉली स्पोर्ट्स कामतकर संघ 3 धावा कन्वर्ट करते. धावसंख्या 11-11. चांगली सुरुवात आहे. आधी पहिल्या षटकामध्ये 8 धावा देताना आपण इथे मात्र पाहिलंय. बघूयात गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार. हो इथे मात्र गुटना टेक और सिक्सर और जे काही असेल ते कन्वर्ट करण्याचा प्रयत्न कदाचित त्याच्याकडून होता. बैठक शॉट त्याला इथे मात्र खेळायचं होता पण निर्धाफिक असल्यामुळे खेळता आलेलं नाही आहे. फायदा ठरतोय कुठेतरी इथे मात्र काल्हेर संघ या चेंडूवर. चेंडू संपले. 2 धावसंख्या 11-11. दुहेरी अंकामध्ये धावसंख्येने प्रवेश केलाय आणि कुठेतरी मात्र दुहेरी अंकेमध्ये धावसंख्येने प्रवेश केलाय. मग शुभ म्हणायला हरकत नाही आहे. खेळून काढलाय, उडवलाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. चेंडू बाउंड्री लाईनच्या दिशेनं होईल का ट्रॅव्हल पण नाही आहे. क्षेत्ररक्षण बॅकबोन ज्याला म्हटलं गेलं क्रिकेटचं, कारण माणसाचं बॅकबोन नीट असेल ना तर माणूस नीट उभा राहतो आणि क्षेत्ररक्षण जर नीट असेल ना क्रिकेटचं बॅकबोन तर एक संघ इथे मात्र चांगला उभा राहताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि ते स्ट्रॉंगली पाहायला मिळतात. 4 धावा चौकाराकरिता चेंडू जाणार होता. 2 धावा इथे मात्र कन्वर्ट झाल्यात म्हणजे 2 धावा तरी वाचवल्यात आपल्या टीमकरिता या खेळाडूनं. धावसंख्या वधारती 13 ना 13 ना 13 असं होताना दिसेल का की वन साईड मॅच विन होतून मात्र होताना दिसेल का हे कुठेतरी पाहण्यासारखं आहे. आपण इथे मात्र पाहू शकताय चांगली मॅच पॉवर ट्रॉफी 2023-24चा हा थरार फाईन लेगला खेळायचं होतं. मग टेनिस क्रिकेट फास्ट झालं. मग 360 जे मैदान आहे मग मैदानाच्या चहूबाजूनी खेळता येणं तुम्हाला गरजेचं आहे. साधारणतः आपण जर का बघितलं अक्रॉस द लाईनने खूप मोठ्या प्रमाणात खेळाडूंना खेळताना आपण पाहतोय. कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खूप कमी प्रमाणात खेळाडू खेळतात. मग 360 अंशाचं हे मैदान आहे ना मग मैदानाच्या चहू बाजूने खेळता येणं गरजेचं आहे. कुठेतरी जॉली स्पोर्ट्स कामतकर संघ ते दर्शवत आहेत. गोलंदाज तयार. नेक्स्ट बॉल पुण्याच्या एकदा चांगला स्ट्रोक एका हातानं इथे मात्र कन्वर्ट करायची होती कॅच. आय थिंक कामेश तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्याकडून प्रयत्न होता. एका हाताने टाळी वाजत नाही आहे तशी एका हाताने झेल कधी होताना आपण पाहिलेलं नाही आहे पण शक्य झालं आहे. भिवंडी क्रिकेट आहे. चॅलेंजच्या मैदानावर जर का आपण बघितलं तर गजनी कॅच करण कसारचा आपण पाहिला. मी म्हणतो भिवंडी टेनिस क्रिकेट एक वेगळं क्रिकेट आहे. याच भिवंडी टेनिस क्रिकेटने अनेक तारे सितारे या क्रिकेटला दिलात. अनेक दर्जा आयोजन काय असतं सातत्याने दर्शवत आल्यात. त्याचं भिवंडी टेनिस क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं आणि कामेशकडून तो प्रयत्न होता. सिंगल मिळती आहे. धावसंख्या धावून पोचते 15-15. गोलंदाज या षटकातील पुढचा चेंडू. एक बॉल उडवला गेलाय. चेंडूला बाउंड्री लाईनच्या दिशेने पाठवलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र तैनात. फटका फसेल. विकेट होईल पतन. फलंदाजाला परतावं लागेल. इथून मात्र झेल बादच्या स्वरूपात थंबूच्या
पॉवर शेलार संघाचे कट्टर समर्थक हेमनाथ रेड्डी साहेबांचंही धावसंख्या आहे ती म्हणजे 15 जसं मी पोहोचवलं होतं डेफिनेटली. आणि हेमनाथ रेड्डी साहेबांचं इथे मात्र शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळतं. विजयाकरिता 12 चेंडू आणि आवश्यकता असेल ती म्हणजे 26 धावांची. 12 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 15 या अंकावर धावफलक मात्र जाऊन पोहोचलाय. 41 धावांचा आव्हान पार करायचा म्हणजे विजयाकरिता आवश्यकता असेल इथून मात्र 12 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. तदनंतर पॉवर शेलारचे आमचे योगेश दादाही असतील कट्टर समर्थक. सातत्याने आम्ही त्यांनाही पाहत आलो आहे. अनेक पॉवर शेलारची ते जिथे पोहोचते तिथे ते पोहोचतात. पॉवर शेलारचे समर्थक कट्टर आहेत आणि खूप सारे समर्थक आहेत. मग समर्थक असणंही खूप गरजेचं आहे कारण एक वेगळं स्पिरिट निर्माण करण्याचं काम ते सपोर्टर्स करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच 12 चेंडूंचा म्हणजे 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 15 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचलाय. सुभाष धुमाळ सर 12 चेंडूंचा खेळ शेष आहे म्हणजे 26 धावांची आवश्यकता अजूनही भासते. विजयाचं तराजूचं पारडं अजूनही कोणाच्या बाजूनी झुकलेलं नाहीये. दोन्हीही समान परिस्थितीमध्ये येऊन टेपलाय. कधी कोणाच्या बाजूनी विजय जाईल सांगता येत नाहीये. चला फास्ट गेम स्पीडअप करायची. भाविक पाटील षटक क्रमांक 30 हाताळण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज भाविक पाटीलला आणले गेलाय. षटकातील 3रा चेंडू. हो स्विजेट करायचं होतं. चांगला स्ट्रोक देखना स्ट्रोक कॉन्फिडन्स या स्ट्रोक मध्ये पाहायला मिळालाय. चेंडूला पाठवलंय सरळ शारदा विद्यालयाच्या पेटीला. चेंडू बाउंड्रीच्या बाहेर आलाय. षटकार 6. संख्या 21. 21 समीकरण बदलेल आता मात्र विजयाकरिता यस 11 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता इथे मात्र वाचती आहे. नेक्स्ट बॉल ब्लॉकरचा चेंडू इथे मात्र डिलिव्हर करताना आपल्याला इथे मात्र पाहायला मिळत आहेत. सिंगल मिळते आहे. धावसंख्या सिंगलला जाऊन वधारेल जाऊन पोहोचेल 22 सिंगल मिळेल. षटकार चौकार म्हणजे प्रत्येक चेंडू असं म्हणतात ना रोज दिवाळी नसते तसा प्रत्येक चेंडू षटकार चौकार जाईल असं कधी नसतं. म्हणून सिंगल डबललाही तितकंच महत्त्व दिलं पाहिजे आणि ते कामतकर करताना दिसताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी जो चेंडू येईल त्याच्यावर षटकार टोकतील आणि कुठेतरी मात्र जिथे सिंगल घ्यायची तिथे सिंगल फ्लॅटनं हा चेंडू निघालाय. डीप स्क्वेअर लेगमध्ये आपण पाहू शकताय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. क्षेत्ररक्षण होईल. या क्षेत्ररक्षणाची आवश्यकता आहे. जर सामना आपल्या बाजूने घ्यायचा असेल ना काल्हेरकरांना तर कुठेतरी मात्र इथे या पद्धतीने क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी करावी लागेल. नक्कीच 3 चेंडूचा खेळ संपलाय. गोलंदाज सुयार. नेक्स्ट बॉल आपटून टाकण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. दिशा तर वरकडली आहे वाईट. +1 टोटल 2 धावा इथून मात्र मिळतील. नक्कीच इथे मात्र आम्हाला आमचे ज्यांच्या मार्फत आम्हाला बॉल स्पॉन्सर केलेत आपल्या सर्वांचे लाडके पंढरीनाथजी घरज साहेब इथे उपस्थित झालेत. मी आदरणीय पंढरीनाथ घरज साहेबांना विनंती करतो आयोजकांच्या वतीनं आपण मुख्य व्यासपीठावर सन्मानानं स्थानापन्न व्हायचं आहे. ब्रँडेड क्वालिटी निव्याचे चेंडू ज्यांनी आम्हाला इथपर्यंत पोहोचवलेत पंढरीनाथ घरज साहेब इथे उपस्थित होतात. वेलकम सुस्वागतम आपलं सहर्ष स्वागत आहे. वाईट +1 2 धावा इथे मात्र मिळत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते 25 या अंकावर. गोलंदाज या बॅटच्या रडार मध्ये होता चेंडू जसा आलाय तसा फेकून दिलाय चेंडूला बाउंड्रीच्या पलीकडे. चेंडू चाललाय बाउंड्रीच्या बाहेर आलाय. षटकार 6. आम्ही आपणास विनंती करतोय आपण सन्मानानं मुख्य व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. 8 चेंडू आणि विजयाकरिता आता मात्र 10 धावांची आवश्यकता भासती आहे कारण धावसंख्या या षटकाराच्या बढतीनं जाऊन पोहोचते ती म्हणजे 31 या अंकावर. करारी प्रहार करायला सुरुवात केली आहे. अटॅक इज द बेस्ट वेपन इन टेनिस क्रिकेट. टेनिस क्रिकेटचा हत्यार काय तर अटॅक आहे. मग गोलंदाजी मार्फत करा किंवा फलंदाजी मार्फत करा. तो करायला फलंदाजी मार्फत सुरुवात केली आहे टीम जॉली स्पोर्ट्स कामतकर संघ. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज भाविक पाटील पुन्हा एकदा तयार. नेक्स्ट बॉल खूप वेळ चेंडू हवेमध्ये जेलला आहे. इथून मात्र संधी होईल का. जेल झालाय ड्रॉप.
टेनिस क्रिकेटमध्ये झेल सोडणं म्हणजे एखाद्या फलंदाजाला कुठेतरी पुनर्जन्म देणं असं म्हणायला हरकत नाही आहे. आणि डेफिनेटली जेव्हा जेव्हा सोडलाय झेल तेव्हा तेव्हा या टेनिस क्रिकेटमध्ये इतिहास इथे मात्र घडलाय. धावसंख्या आहे ती म्हणजे 32 विजयाकरिता अजूनही 9 धावांची आवश्यकता इथून मात्र भासती आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज या नेक्स्ट बॉल स्विच हिट करायचं होतं पण क्षेत्ररक्षक शॉर्ट क्षेत्रामध्ये आपण पाहू शकता. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक तिथे मात्र आपल्याला शॉर्ट थर्ड मॅनला तिथे मात्र क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाला. लेग बाईच्या स्वरूपात सिंगल मिळेल. सिंगलच्या बढतीनं धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 33 षटक क्रमांक आय थिंक तिसरं संपलंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 33 या अंकावर. आणि आता मात्र विजयाकरिता 6 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता भासते. मोठी जबाबदारी जॉली स्पोर्ट्स कामतगर संघाची फलंदाजी बघता 6 चेंडू आणि 8 धावांचा वाण. थोडंसं सोपं कदाचित त्यांना वाटत असेल कारण 3 षटकापर्यंत ज्या पद्धतीनं अटॅकिंग बॅटिंग आपल्याला कामेशला आपण पाहू शकता षटक क्रमांक अंतिम हाताळण्याकरिता खूप कमी वाटत असेल पण क्रिकेट आहे मित्रांनो. टेनिस क्रिकेटमध्ये भाकीत करणं किंवा क्रिकेटमध्ये भाकीत करणं याची उत्तम उदाहरणं आपण सातत्याने पाहिल्यात. असं वाटलं होतं की इंडिया वर्ल्ड कप हारेल की काय आणि कपिल देव यांनी जिंकून दाखवला. म्हणून म्हणतो की क्रिकेटमध्ये भाकीत करू नका. भाकीत करणं हे मूर्खत्वाचं लक्षण क्रिकेटमध्ये म्हटलं जातं. 6 चेंडू 8 धावांची आवश्यकता असताना हो कामेशला आणले गेलंय. दर्शवावा लागेल आता मात्र कामेशला की माझ्याही बोटामध्ये सरस्वती माता विराजमान आहे. नक्कीच या चेंडूवर आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतोय हाही चेंडू आय थिंक सिंगल इथे मात्र मिळते. सिंगलनं धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 34 या अंकावर धावफलक मात्र जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतं. आता मात्र समीकरण चेंज होईल. 4 चेंडू आणि विजयाकरिता 7 धावांची आवश्यकता. गोलंदाज कामेश तयार. नेक्स्ट बॉल हा बॉल आपण इथून मात्र पाहाल वाईट बॉल डिलिव्हर केला गेलाय. एकच धाव मिळेल. जास्ती काही नुकसान होणार नाहीये पण अशा परिस्थितीला वाईट बॉल जाणं किंवा अतिरिक्त चेंडू जाणं कुठेतरी मात्र समोरच्या फलंदाजाला एक वेगळा कॉन्फिडन्स निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळतोय. विद्यार्थ्यांसाठी सर्वाधिक महत्त्वाचा असलेला आकडा 35 या अंकावर धावफलक मात्र जाऊन पोहोचताना पाहायला मिळतं. 4 चेंडू विजयाकरिता 6 धावेची आवश्यकता असताना गेम खल्लास ठोकलाय षटकार. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे मात्र होतोय गणगणित दणदणीत षटकार. 6 सामना विजयशी ठरतोय. इथे मात्र टीम जॉली कामतगर संघ जिंकलेल्या संघाचं अभिनंदन हारलेल्या संघाचं कौतुक. यस इथे मात्र बंद्र्या मारुती काल्हेर संघ आपण चांगला खेळ केला त्याबद्दल आम्ही आपलं खूप आभारी आहोत. चांगला खेळ दर्शवला. चांगली खेळाडूवृत्ती आपण दर्शवली आणि अर्थातच मॅन ऑफ द मॅचचं किताब जाईल नो डाऊट वन अँड ओनली वन मॅन ऑफ द मॅच ओम पाटील यायचंय. मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्याकरिता 6 धावा घेऊन देऊन फक्त 3 विकेट पतंजनी केलं. लाजवाब खेळी ज्यांनी साकारली आहे. चला यायचंय ओम. जबरदस्त खेळी आणि आम्ही तुर्तास थांबतोय. कॉमेंट्री बॉक्स मध्ये तुमच्या समोर जॉईन होतील कम्प्युटर कॉमेंटेटर सुभाष धुमाळ सर.
यस, काले टीम कॅप्टन इथे उपस्थित झालेत. मी कामतकर टीम कॅप्टन कमिटीशी संपर्क साधायचा आहे. नक्कीच पुजारी साहेब आणि त्यांच्या समवेत आदरणीय वैभव सर आणि तदनंतर सुशांत सर, मी तिन्ही मान्यवरांना विनंती करतोय, तिन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते वैभव सर, सुशांत सर आणि पुजारी सर, आम्ही आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच इथून मात्र वितरित करायचं आहे. यस, ओम पाटील म्हणजे आमच्या अर्थात अमोल पाटील साहेबांचे सुपुत्र आहेत, ज्यांच्या मार्फत BC4चे जे आपण पाहू शकता. यस ओम, थांबायचंय. यस चालेल. अमोल पाटील साहेबांचे सुपुत्र आहेत, BC4 चॅम्पियन ट्रॉफीला गुणलेखकाची भूमिका निभवली. अमोल पाटील साहेब जे आता चेअरमॅन आहेत BC4चे, त्यांचे सुपुत्र आहेत. पप्पांनी काळ गाजवला एकेकाळी क्रिकेटचा, आता मात्र तुझ्यावर ही जिम्मेदारी सोपवली आहे. कसं वाटते मॅन ऑफ द मॅच मिळाली आहे? खूप छान. कालेल संघालक आपण नंदन पाटील, आपण व्यापारी जोड्या आपल्या या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. नंदन पाटील, कसं वाटतंय आता मात्र मॅन ऑफ द मॅच मिळाली आहे? खूप छान वाटतंय. पूर्ण टीम फुल सपोर्ट करते. तेच असं सपोर्ट करत राहू. आम्ही सातत्याने म्हणतो की आपण पाहतोय की टेनिस क्रिकेट खेळणारा खेळाडू आणि त्यांच्या घरचे सातत्याने क्रॉस पाहायला मिळतात. कारण शिव्या ऐकून आपण क्रिकेट खेळत असतो, पण तुझे वडील स्वतः एक क्रिकेटर आहेत आणि तू आता मात्र उतरलाय. घरून कसा सपोर्ट असतो क्रिकेटला? पप्पा फुल सपोर्ट करत असतात मला हर एक मॅचला, म्हणजे घरात सांगत असतात असे असे बॉल टाकत जा, तेच असंच सपोर्ट राहते. ट्रॉफी जेव्हा घरी घेऊन जाशील तेव्हा आईला कसं वाटेल? आई म्हणजे खुशच असते दरवेळीच परफॉर्मन्स चांगला झाल्यावर. राहू देता. आणि आयोजन कसं वाटतं आमच्या शेलारकरांचं? खूप छान आयोजन आहे. आम्हाला इथे खेळण्याची संधी दिल्याबद्दल त्यांना थँक्यू. नक्कीच धन्यवाद. बेस्ट ऑफ लक पुढील वाटचालीसाठी. O2 कॉम्बॉक्स इथे सज्ज असतील तुमच्या समोर कम्प्युटर कॉमेंटेटर अर्थातच सुहास धुमाळ सर. खूप खूप धन्यवाद समालोचक तेजस धोबी. तर वळी आजच्या दिवसामधील सामना क्रमांक 3 कडे. आजच्या दिवसामध्ये तिसरा सामना सोनदेव टेमघर विपक्ष विलासमूर्ती राहणार या दोन संघामध्ये पाहायला मिळालेला. दुपारच्या सत्रामध्ये सर्व क्रिकेट रसिकांचा पॉवर स्पोर्ट्स सेलर अमित शेलारकर आयोजित ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम पॉवर ट्रॉफी वेग 24 मध्ये हार्दिक स्वागत आहे. आज स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामधील तिसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल. सोनदेव टेमघर विपक्ष विलासमूर्ती राहणार या दोन संघामध्ये. दोन्ही संघाचे 12 मॅन आमच्या समालोचन कक्षामध्ये पाठवायचे आहेत. राहणार संघाचा 12 मॅन इथे आलेला आहे. सोनदेव टेमघर संघाने एक आपला राखीव खेळाडू आमच्या समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. नक्कीच पॉवर शेलार संघाचे कट्टर समर्थक पुजारी साहेब मंचावर उपस्थित आहेत. या स्पर्धेचे आयोजक आणि पॉवर शेलार संघाचे करता धरता स्पॉन्सर मी संदीप गरज साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते पॉवर शेलार संघाचे कट्टर समर्थक पुजारी साहेबांना या मुख्य व्यासपीठावर आपण सन्मानित करायचं आहे. माईची उपहार शाल पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण कायम स्मरणात राहावी म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांचा शाही सन्मान या मुख्य मंचावर होताना आपल्याला पाहायला मिळतोय.
व्यक्तिमत्व आदरणीय रोहिदाजी भोईर साहेब मंचावर उपस्थित आहे.